आगमन झालेलं आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. वयोवृद्ध दिनांक 12 ऑगस्ट 1912 साली त्यांचा जन्म झाला आहे. रत्नागिरी ह्या निंबडी ह्या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. अत्यंत गरिबीमध्ये त्यांचे बालपण गेले. आपल्या अंगी असलेल्या कलेचं जोरावर त्यांनी फार मोठे नाव कमवले आहे. अतिशय पुरुषोत्तम आपल्यासमोर हजर होतील. फोटोग्राफर काय करतोय? फोटो काढताय जरा तुमचा सांभाळतो आम्ही त्यांना. परत त्यांच्या पुढे मला सहज होत नाही हो. दादोबा माफ करा. ते तू येऊ नका परत इकडे, त्यांना त्रास होतो. माईक वाला कोण आहे? बाईक वर नाही ठेवत आहे. दादोबा हा शेखर गावड्यांचा. गावड्यांचा राजू अरे केवढा मोठा आला. माझं ऑपरेशन झालं ना कॅटरॅक्टचं. डॉक्टर म्हणाले की तुम्ही प्रकाश भिगाकडे बघू नका म्हणून. पद्धत मला हा पुढे तो बाहेर काढायला पुढे बरोबर सांगितलं त्याला. आता परत नाही येणार तो. नारळ हा नारळ देतो आम्ही. आता त्या सर्व नारळ देतो तुम्हाला. ही माधुरी ही म्हात्र्यांची ताऱ्या वगैरे वाजवायची विसरत नाही आहे ते. दादोबा नमस्कार करतो मी तुम्हाला. हे म्हणता मी गुरुवारचा आहे. अरे परिषद एवढा मोठा मला एवढं पाहिलं होतं तुला हात मोठं दादोबाचा स्पर्श ऐकलं तर मला जरा. अरे काय तुझ्या वडील दोस्त बरं का माझे दोस्त स्टुडिओत घेऊन जायचे मधुबाला. दादोबा तुम्हाला यायला जरा उशीरच झाला आता. तसं काय झालं वाटेत मला माझा चाहता भेटला ट्रेन मध्ये. आणि तुम्ही कोण आम्ही कोण असं सगळं कळल्यावर मी दादोबा आहे हे त्याला कळलं तेव्हा त्याला हर्षवाई झाला हो. त्याने वडिलांच्या मांडीवर बसून माझी नाट्य पाहिली होती बरं का. कधी वडिलांच्या, कधी मावशीच्या, कधी आईच्या, कधी स्वयंपाकीन काकूच्या. पण मांडीवर बस असते एकेकाला होत. आपण काय करतो तर तो मला म्हणे तू माझ्या घरी चला पायदूळ झाला कर्जतच्या घरी चला. आणि तो मला धरून माझे पाय धरून गदा 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 हलवायला लागला. आमच्या हिरा भीती मी पडेल आणि माझी कंबर ओढेल. तो मला काय म्हणे की मी तुम्हाला बरं का वेळेवर सोडीन. माझ्या नवीन काय ते कालिस्टा काय ते त्या गाडीनं वेळेवर सोडून कालिस ती काय ते त्याने वेळेवर सोडीन म्हणाला तो मला. तो येतो येतो आधी तो माझी पाय सोड. त्याने बरं का बंगल्यावर नेलं आणि तिकडे आम्हाला भेट म्हणून 21 जुड्या कोथिंबीर दिली. कोथिंबीरीच्या 21 जुड्या? हा 21 जुड्या कोथिंबीर, एवढा मोठा कढीपत्त्याचा पाला आणि एवढं पोतभर हिरव्या मिरच्या दिल्या. आणि म्हणाला की दादोबा तुम्ही यापुढे काय खाल प्याल त्याला फोडली द्या.
पाणी वगैरे आहे. पाणी पाणी का दादा पाणी आणू राहू दे नंतर आफ्टर द ब्रेक. तुम्हाला प्रवासाचा त्रास वगैरे असा काय झाला नाही ना दादा? नाही त्याने मला बरं का त्याने मला त्रास कसं देणार. एखाद्या मोठ्या कलाकाराला त्याचा चाहता भेटला की किती आनंद होतो म्हणून सांगू तुम्हाला. नाही मग इतका उशीर झाला ना म्हणून जर आम्ही काळजीत होतो. हो तसं काय झालं वाटेत आमच्या त्या चाहत्याची गाडी बंद पडली. ड्रायव्हरला काय कळलंच नाही. त्याला वाटलं रस्ते खराब म्हणून गाडी तिरकी चालते. शेवटी मग एक एक टायर असा पंक्चर होत गेला. शेवटी मग गाडी पूर्ण थांबल्यावर मी उतरलो आणि त्या बाजूच्या घरात गेलो. आणि मग त्या आमच्या ड्रायव्हरने रस्त्यावर उभं राहून अंगठा की करंगडी काहीतरी दाखवून गाडी विचार अंगठा अंगठा असेल करंगळी नसणार. आधी ते काय ते अंगठा की करंगडी काहीतरी. तर तुमच्या पत्नी आल्या का तुमच्या बरोबर? ती आली आहे तिकडे तिकडे बसली कोपऱ्यात. तिला भीती वाटते हो मोठ्या माझ्या दिव्यांची. तिला सवय नाही. अहो गावी आमच्याकडे ते कंदिलाची सवय ना तिला एवढ्या मोठ्या कंदिलाची सवय दिव्यांची सवय नाही. आता माझी गोष्ट वेगळी. मी नट माणूस कुठल्याही दिव्याचं मला काय वाटत पण तो मागासचा दिवा मला सहन होत नाही. तो मारत होता काठीने त्याला तोच टोकली. नाही दादू आता नाही येणार तो. आपल्या भूमिका बघण्याचं आम्हाला काय भाग्य लाभलं नाही. पण त्याच्याविषयी थोडं आमच्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल. भूमिका मी तशा खूप केल्या बरं का. गडकऱ्यांच्या खाडीलकरांच्या दोघांच्या नाटकाच्या. पण माझी विशेष गाजलेली भूमिका ती म्हणजे कृष्णाची. हा सौभाग्यवती. एकेका गाण्याला बरं का त्यावेळी मी 6 वेळा घोषमोर घेत असे. काय म्हणतात लोक अगदी मशहूर होऊन जायचे माझं गाणं ऐकण्यात. हो सध्या किती प्रयोग झाले त्याचे? तुझे हिशोब कोणी ठेवलाय. लोकांचं मनोरंजन करणं हा मुख्य हेतू. तुम्ही मनोरंजन लोकांचं करून तुम्हाला आता काय करतो सध्या तुमचा कार्यक्रम काय आहे? या वयात अजून काय करणार. नाही कार्यक्रम म्हणजे सध्या मी बरं का एक आत्मचरित्र लिहितोय. आत्मचरित्र. हो. अच्छा अच्छा. नाव काय आत्मचरित्राचं? हा आत्मचरित्राचं नाव आहे 1 वाडी आणि 2 टॉवर. परत त्यांना जरा बाजूला ऐकलं नाही कोणी. आत्मचरित्राचं नाव फोटोग्राफर नाहीये दादा घाबरू नका. परत कोणी मागवतो. तुला सांगितलं नाही नको सांगितलं त्यांना. माझ्या आत्मचरित्राचं नाव बरं का त्याची मगाशी आफ्रिकेला कुठे गेली. ऑपरेशन कोण तुम्ही? माधवी म्हात्रे. पेमेंट का बरं का आमच्या काळात मी चांगली चाकली होती. ते पेमेच्या मध्ये प्रमोद पण होते. तर बरं का माझं आत्मचरित्र आहे ते म्हणजे एक बिल्डिंग, दुसरी बिल्डिंग आणि वाडी. तर वाडीला विचारतात हे 2 टॉवर का ग बाई तू वाढीच का राहिलीस. तर वाढी म्हणते टॉवर ना माझा करारच होऊ शकला नाही म्हणून मी वाढी राहिली. करार म्हणजे कोणाबरोबर? करार म्हणजे काय ते आपलं काय कोण नाव कोण घेतोय का? कोण मला माहित नाही. ते काय ते रेड का ब्ल्यू कर काय माहित नाही. असं बरं ते बिल्डिंगचं आत्मचरित्र म्हणजे दादा मला जरा काही कळलं नाही. काहीतरीच काय बडबडतो वाचण्याचा. बिल्डिंगचं आत्मचरित्र कसं असेल. प्रस्तावनेत आहे आत्मचरित्रात नाही. हे काय पद्धत होती का सांगा मला. तुला पण काठीने बदलून काढायला हवं.
का मेला काहीतरी विचारायची पद्धत आली. हा चला विचारा पुढचं. दादोबा माफ करा जरा. नाही म्हणजे सध्या आपली प्रकृती काय म्हणते. सध्या माझी प्रकृती ठणठणीत आहे हो. या वयात सुद्धा माझी प्रकृती ठणठणीत आहे. हो हो हो. आमचे हिरो विचारा काय केला. नाटकात तुम्ही पथ्य वगैरे काय. हा ते म्हणजे काय माहितीये की मी दिवसातून एकच वेळा जेवतो. काय नाही सकाळचं आपली एक फुलके खातो. एक वाटी आपलं दादोबा वरण असतं. एवढासा गाजराचं वगैरे सत्व असतं. संध्याकाळी 4-5 वाजता एवढंस नाचणीचं सत्व असतं. दादोबाला बरं असतं. आणि रात्री मी एक पेक ताक पितो. मी फळ मात्र खातो. फळ म्हणजे आपली कलिंगड किंवा फणस वगैरे खात नाही. पण आपलं चिकू केळं वगैरे असे छोटे मोठे काहीच मिळालं नाही तर मी बोर किंवा कडवंच खातो. पण फळ मात्र मी चालतो मात्र. तुला सांगतो हनुमान बरं का. हनुमान नाही हेमंत. हा तेच ते काय ते हनुमान. तुला सांगतो चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. हो चालत राहायला पाहिजे माणसाने. दादोबा काजूचा रस वगैरे कधी काय. नाही काजूचा रस वगैरे काय नाही. माणसाने चालत राहायला पाहिजे. तुला सांगतो बरं या सगळ्या तरुण मंडळींना प्रकृतीचं रहस्य कळायला नको. आज माझ्या अंगात मी या वयाचा असं सुद्धा चालत राहण्याची काय गाणं म्हणण्याची हिंमत आहे. गाणं अजूनही तो माझ्या अंगात काय झालंय दात काढल्यामुळे फापलायला झालं. इतका उत्साह माझ्या अंगात आहे की ते लाईट कुठे काढे कोणते. हा तर काहीतरी हात लावतात पुढे लाईट कशाला काढतो. कोण तो पार्ट आहे. दादोबा जर तुम्हाला खांब आला तर मी तो खांब फुटतो. दादोबा खांब माझ्या अंगात अजूनही उत्साह आहे की मी अजूनही मला पेटंट पद म्हणून दाखवू शकतो. ते पहा दादोबा जरा प्रेक्षकांना तुमचं ते नाट्यसंगीताचं ते पद म्हणून दाखवलं तर बरं होईल. नाही मस्करी केली हो. नाही दादोबा असं करू नका. त्यांना निराश करू नका. पण तेवढ्या आतुरतेने तुमची वाट बघत होते. जवळजवळ अर्धा तास कोणीही जेवलेलं नाहीये. तुम्हाला आवडेल का मी गायलेलं. आवडेल का. बरं का तुम्ही अशी तरुण मंडळी आग्रह करता तेव्हा आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना आपली कला दाखवण्याचा मोह आवडता येत नाही. म्हणतो तुमच्याकडे काय पेटी तबला वगैरे काय आहे ना. पेटी आहे आमच्याकडे. ते महेश पाटकर ते बसलेत बघा तिकडे. पाटे का तू पाट्या माझी काळी एक पूर्वी काळी 2 होती. आता काळी 1 आहे. आवाज गेला की काळी सुटली. म्हणतो पाटकर जरा व्यवस्थित जरा आवाज. रात्रीचा समय सरुली येतो सकाळ बाल्कनीत बसलेल्यांना बरं ना माझं आवाज पोचला नसेल तर माफ करा. तर म्हातारा वाचला ना मला आवडून घ्या. थंडगार काय झालं. तुमच्या पत्नी म्हणाला तुम्हाला वारा लागेल ना म्हणून जरा तो खरा कुठला वारा. तो गाड्यांचा वारा. काय विचार करतोय. आज बांधून ठेवलं तर जाऊ कसं मी. त्यांनी सांगितलं वारा लागतो म्हणून.
थंडगार वात सुटत थंडगार वात सुटत पुढे काय आहे? पुढे काय आहे? दीप तेज मंद होत दीप तेज मंद होत दिग्वचने सत्य करीत दिग्वचने सत्य करीत अबजनने दिदग वा वा दादोबा, या वयात पण एवढा उत्कृष्ट आवाज, खरंच सुंदर. थँक्यू. पण मी तुम्हाला सांगू का, मी जुनेच गाणी गातो असं काय नाही. परवा बरंच माझी नात माझ्या जवळ आली आणि ती म्हणाली, आजोबा तुमचे नाट्य सांगितलं बोर झाली. बरं का, बोर. आता कुठे तुम्हाला गायला सांगितलं ना की हे मला गायचं तिने मला कोणतं गाणं? ते नवरी हिंदी अंगाईगीत म्हणून दाखवलं. अंगाईगीत का? तुम्ही गाऊन दाखवलं ना. ते पाट्या तुझा घरी तुला नाही जमत. वाटतं अंगाईगीत जमणार नाही तुम्हाला गायला सांगतो. ते गाऊ का? हा जरा दादोबा अंगाईगीत जरा लोकांना ऐकून दे. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना. दादोबा जरा माफ करा, हे अंगाईगीत आहे दादोबा. माझी अशी खात्री आहे की अंगाईगीत कुठल्याही गाण्यामध्ये धीरे धीरे शब्द आला ना, म्हणजे आमच्या काळी कसं होतं ते धीरे से आजारी आमची में निंदिया आजारी आजा, म्हणजे धीरे धीरे शब्द आला की लहान पोराच्या डोळ्यावर येणारी हळूवार झोप असते. माझी अशी खात्री आहे की ह्या गाण्यात सुद्धा कोणतरी कोणाला तरी झोपवत असतात. धन्य आहे दादोबा, धन्य आहे तुम्ही आणि तुमची ती नात. कारण एवढं वर्ष आम्ही रसिक प्रेक्षक हे गाणं ऐकलं होतं. आणि बरं का, आमच्या नातीने हिला पण शिकवलं. हो, आमच्या हिला पत्नीला तू पण शिकून घे बरं, मग आपण दोघे मिळून हे गाणं गाऊ. नव्या युगाचं गाणं पैसे कुठे काय आपलं गायचं नाही. पण रसिक प्रेक्षकांना आता या गाण्याचा खरा अर्थ कळला की हे अंगाई गीत होतं म्हणून. हा, त्याबद्दल सर्व तुमचे आभार मानताय दादोबा. पण ते आभार वगैरे राहू दे. ते काय ते आपली थैली जण होतं, थैली आहे ना, ते आपले अध्यक्ष विजय वैद्य कुठे आहेत? विजय वैद्य दादोबा, जरा थैलीच्या वर हार चालेल का? हार काय झोपू का? नाही झोप. हार बोलतो. थैली देतो, जरा थोडा हार स्वीकार करा कृपया. सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करा. दादोबा थैली आणली आहे. दादोबा इकडे या साईडला इकडे थैली आहे. थैली द्यायच्यावर थोडं एक वाउचर आमचं विजय वैद्य फार हिशोबाला जरा कडक असतात, तर थोडं एक साईन करा आणि सही मागतात. विजय वैद्य. तुमच्याकडे काय डिक्शनरी शब्दकोश वगैरे आहे का खाली धरायला? हे काय पापडा? बाकी काय नाही, आमच्या मंडळात असं एवढंच देऊ शकतो. तुमच्या पाठीच्या किंवा पोटाचा आलं हे बरं आहे बाबा. झाली का? अच्छा. आभारी आहे. तर सही तुमची अजूनही तारुण्यातली सही वाटते मला. माझ्या वडिलांकडे होती तुमची सही. अरे कसली सही? मला पोरीची सवय ना, हे मरतूक पेन मला सवय नाही. दरबार तरी ते माझंच आहे. तरीच ते मरतूक. थैलीचं काय झालं? थैली मिळतच नाही. थैली दादा पळाली काय? जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. सर्व आता थैली झाली, हार तुरे झाले. आता थोडंसं आभार प्रदर्शन. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या आग्रहाखातर इथे आलात. आम्ही सर्व तुमचे ऋणी आहे. त्याप्रमाणे कळत न कळत आमच्याकडनं काही अक्षम्य अशी चूक झाली असेल तर या सर्व
रसिक प्रेक्षकांना तुम्ही माफ करावं आणि जाता जाता ह्या रसिक प्रेक्षकांना 2 चांगले शब्द सांगून तुम्ही आमची रजा घ्यावी अशी आमची इच्छा आहे. तर या रसिक प्रेक्षकांना थोडेसे तुमचे 2 मोलाचे शब्द सांगावे. नाही बापू, तुम्ही मला इथे बोलवलं, मला इथे सत्कार केला, खूप बरं वाटलं. पण मला आज तुम्हाला एक माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला असं वाटलं पण नसेल की तुमच्या आजूबाजूला असे बरेच असे वृद्ध माणसं असतील, हळूहळू निरुपयोगी कमकुवत होत जाणारी. तर ते माझ्यासारखे कोणी असे महान कलाकार, असे निवृत्त कलाकार नसतील. लौकिकदृष्ट्या त्यांनी नाव कमवलं नसेल, पण त्यांनी आपल्या प्रत्येक कुटुंबासाठी खूप केलंय, खूप केलंय. त्यांना जगायला उमेद द्या, जगायला त्यांची इच्छा, त्यांची सगळ्याची इच्छा अजून वाढू द्या. दादोबा ते काहीतरी कन्स्ट्रक्शन होणार असं आम्ही ऐकतोय आमच्या वाड्यात. हो, आणि बरं का 1960 साली जेव्हा मी इथे आलो होतो, 1960 ला तुम्ही इकडे आले? 1960 ला आलो होतो तेव्हा हे काय हे काय खंडर का काय हे नाही, बिल्डिंग आहे ती. ह्याचा नारळ मीच फोडला होता बरं का. हे दौऱ्याला आलो होतो, ते म्हणाले काहीतरी इथे पाडून बांधतायत म्हणाले. ते मला वाटलं इथे काय ते गच्चीवर जावं लागेल, लिफ्ट करा ते म्हणत, पण तसं काय मला दिसलं काय, ते काय कळत नाही. मला नंबर वाढला वाटतं माझा. हो हो. तर आता बरं का लोक हो, दत्तवाडीतली भाडेकरू रहिवासी मंडळ हो, पुढच्या वर्षी मी येईल तेव्हा मला लिफ्टने गच्चीवर न्या हो. दादोबा ते परशाने जर तुम्हाला एक भेट पाठवली. काय मी काय बघितलं नाही, जरा तुम्ही घरी जाऊनच बघा. नाही तर परशा ते काय सुजावाचे पोहे दिले की काय? बरं, हा बरं, सुजावाचे पोहे. हो हो. आता कांदा पोहे भरून तिला सांगतो घरी मस्त वेगळी बरोबर. हा कुठे गेले ते 2? दादोबा चला उतरा. प्रेक्षकांनी यांचं स्वागत करावं. आता ते आपला निरोप घेत आहे. येथील पुढच्या वर्षी येतील. कार्यकर्त्यांनी कृपया त्यांना व्यवस्थित जोडून द्या. दादोबा तुम्ही इथे आलात, आमच्या रसिकांना 2 चांगले शब्द सांगितलं, त्याबद्दल मंडळ तुमचे ऋणी. सांभाळा दादू. जाता जाता पाडवू नका त्यांना, येताना जसं पाडलं नाही तसं जाताना पण पाडवू नका. असे वयोवृद्ध नाट्य सम्राट